मागे परतोनी पाये कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटती केशवा केव्हा भेटती केशवा केव्हा भेटती केशवा केव्हा भेटती केशवा ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय राशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकलिया माये
तुका आलिया माये बाळ हुरू हुरू पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा समचरण सरोजम सान्द्र नीलम बुधावम जगननीत पाणी मंडलम मंडनानाम तरुण तुलसी माला गधरम कंजनेत्रम सदा धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया संतांचिया दुसरे चरण संतांचिया संतांचिया जगभराने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजं स्फुरदिक् स्वदेशं विधिन्द्रादिदैवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा आपुल्या बाळा जरी आता हाती न करी फजिती जनामध्ये बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव माही हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सत्यु लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा हे दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुना लो मेरी पुकार
विनते वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनते वारंवार पवन सुत विनते वारंवार केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संता ओ मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या ऐसे नमन करुणी सकळान बोले हरिकथा बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकाळ नावा मने विठ्ठल 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 दुराशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा करतो मान्यता करतो शक्ती असताना माझा परमपिता पांडुरंग परमात्मा त्यांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता व सत्याईच्या दरबारामध्ये तुम्हासारख्या सज्जन मायबापांच्या ज्ञानी गुरुजनांच्या सेवेकरता निवडण्यात आलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य श्रीमंत श्री संत देहूनिवासी देहूचे साधू अशा हजारो पदव्या ज्यांना प्राप्त झाल्या अशा आपले श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा देवाकडे आपलं दुःख व्यक्त करणारा आजचा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलाय. म्हणून सर्वांना फक्त एकच विनंती करेल, भजन चालू झालं की हातानं टाळ्या आणि मुखानं देवाचं नामस्मरण करा. करणार ना? करणार की नाही? करा मग. विठ्ठल विठ्ठल अभंगार बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, आज आपल्या या सुंदर अशा बोरीस या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह वर्ष 52वे आणि 52व्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. आणि त्याच्याच निमित्तानं ज्यांच्यामुळे आज आपला हा सप्ताह चालतो त्या श्री सती अहिल्यादेवी यांच्या 194व्या पुण्यतिथी निमित्त हा सप्ताह आहे. आणि त्या सप्त्याच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. हेही माझं परमभाग्य समजावं लागेल. आणि संपूर्ण सप्ताह कमिटीचे सगळ्या कार्यकर्त्यांचे एकदा मनापासून आभार मानते. कारण सगळ्यांची इच्छा होती की झालं पाहिजे बुवा एकदा कीर्तन. गणपतीमध्येही बोलवलं होतं आणि तुमचं सर्वांचं प्रेम असंच माझ्यावर कायम असू द्या. म्हणजे मी असं म्हणत नाही बरं का मला तारखा द्या असं, फक्त तुमचं प्रेम माझ्यावर असू द्या. जे तुमच्या असे आशीर्वादाचे हात आहेत ते असे असू द्या, असे करू नका. सगळ्या कार्यकर्त्यांचे एकदा आभार मानते. आणि ज्यांच्या नियोजाखाली आपला हा सप्ताह चालतो ते माननीय श्री दादा सुभाष बाबा असतील, सुभाषराव शिवाजीराव देवरे, ज्यांच्या आशीर्वादाने किंवा मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालतो त्यांची एकदा आभार. समस्त गायक वादक असतील सर्वांच्या चरणावर दंडवत घालते. सर्वांनी एकदा टाळ्या वाजा बरं त्यांच्याकरता. कारण आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला असे गायक वादक मिळाले नाही तर आपण बऱ्याच गावोगावी जातो. सहसा करून या स्थितीला तरी गायक वादक भेटत नाहीत. आणि भेटले त्यांचं सर्वांचं प्रेम आहे तुमच्यावर, म्हणून ते आज तुमच्यासाठी या ठिकाणी आलेत. आणि अशा गायक वादकांची किंमत तुम्ही केली पाहिजे. काय केलं पाहिजे? कीर्तन झालं की आपले गायक गायन करून करून त्यांचा घसा कोरडा झालेला असतो. तुम्ही घरी जाताच मस्त प्युअर दूध, फक्त दुधात पाणी नको बरं का, ते दूध त्याच्यात हळद टाकून मस्त साखर टाकून त्यांना जर तुम्ही हळदीचं दूध दररोज दिलं तर देवही तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार
कारण तुम्ही विचार करायला पाहिजे, बिचारे 2 तास गायन करतात, बिचारांना गळ्यादुखी होणं होईल. तुम्ही दूध देऊन त्यांचा गळा शांत म्हणजे आत्मा शांत केला म्हणजे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशी सेवा केली पाहिजे महाराज मंडळींची. असो, सर्व गायक वादकांचे एकदा आभार. संपूर्ण गावातलं भजनी मंडळ असेल सर्वांच्या चरणावर दंडवत घालते. आणि त्यातल्या त्यात अजून आपले चोपदार काका कीर्तनात सहसा करून जास्त चोपदारच वजन वाढवतात. कीर्तनाला जी म्हणजे कीर्तनातला जो रंग आहे तो गायक वादक असले की तेव्हाही चांगला वाटतो, पण त्याच्यात अजून जर साथीला चोपदार असले तर एकदम भारी वाटतं. कारण चोपदार असले कीर्तनकार भ्यातच की बुवा आपलं चुकाय ना ते या मागे दंडाना मारी फेकेत, म्हणून चोपदार असले पाहिजे. म्हणून आपल्या चोपदार काकांची एकदा आभार मानते, सर्वांच्या चरणावर दंडवत घालते आणि सर्वांसाठी फक्त एकच म्हणू इच्छिते, माझं पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. म्हणून या युक्तीप्रमाणे सर्वांच्या चरणावर दंडवत घालते आणि अभंगाकडे वळते. विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे आपलं दुःख व्यक्त करतायत की देवा, जर तुम्हाला तुझ्यापासून लांब केलं तर मी जगू शकणार नाही. का जगू शकणार नाही? कारण देवा तू माझा प्राण आहेस, तू माझा जीव आहेस, माझं सगळं काही जीवन तूच आहेस. माझ्या जीवनात तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही, म्हणून मी तुझ्याशिवाय अजिबात जगू शकत नाही. आणि ते दुःख महाराजांनी 3 उदाहरणांद्वारे व्यक्त केलं. ते म्हणजे पहिले एका कन्येचं उदाहरण घेतलं की जशी एक कन्या विवाह झाल्यानंतर तिच्या सासरी जाते तेव्हा तिला ते माहेर सोडू वाटत नाही ना देवा. का सोडू वाटत नाही? कारण ती त्या माहेरात लहानाची मोठी झालेली असते, त्या आईबापासोबत ती लहानपणापासून हसत खेळत आलेली असते, म्हणून तिला आता तिचे आईबाप सोडू वाटत नाही. म्हणून त्यांनी एका कन्येचं उदाहरण घेतलं. दुसरं म्हणजे एका लहान लेकराचं. एखाद्या गर्दीमध्ये जशी आपल्या गावाला मोठी यात्रा भरते, त्या यात्रेत जर एखादं लहान लेकरू हरवलं तर ते त्याच्या आईला जसं शोधतात तर आईशिवाय जगू शकत नाही. त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही. आणि जसा तो त्या गर्दीमध्ये आईला शोधतो तसं महाराज सांगतात, देवा जशी एक कन्या तिला माहेर सोडू वाटत नाही, जसं एक लहान लेकरू त्याच्या आईशिवाय जगू शकत नाही, तसं आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही. का जगू शकत नाही? कारण माझं जीवन म्हणजे फक्त आणि फक्त तूच आहेस. मग शेवटचं उदाहरण दिलं महाराजांनी एका माशाचं. कारण माशाचं जीवन काय आहे? पाणी. आणि जर आपण माशाला पाण्याच्या बाहेर काढलं तर तो जगेल का? नाही जगणार, कारण जीवन आहे ना त्याचं पाणी. आपण म्हणतो आपण 5 मिनटं जरी पाण्यात बुडालो तरी आपल्याला श्वास घेता येत नाही, पण ते जे प्राणी 24 तास मासा पाण्यात राहतो म्हणून त्याचं जीवन काय आहे? पाणी आहे. मग जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही तसं महाराज सांगतात की देवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि ही भावना आपल्या सगळ्यांनाही आली पाहिजे. पण ती कधी येईल? जेव्हा आपण देवाचं भावनेनं नामस्मरण करणार तेव्हा. आणि मग ते नामस्मरण करून आपल्याकडून घडलं पाहिजे. म्हणून आपल्या गावातले सप्ताह कमिटी एकत्र येते. बरोबर यात्रा आली की यात्रेच्या पहिल्या आपल्या गावाचा सप्ताह बसतो. मग ते काय फुकट बसवतात का हो? महाराज लोकांचं पोट भरण्याकरता नाही, नाही, त्यांच्या हेतून तुमचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे. कारण वर्षभर आपण राबतो, रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, पण 7 दिवस का असे ना आपल्या मुखातून देवाचं नाम घडलं पाहिजे. म्हणून या सप्त्याचं आयोजन केलं जातं. म्हणून भावनेनं नाम घ्या. देवाला आपल्या घरी आलं पाहिजे देव, अशी भक्ती करा. घरी नाही आला निदान आपल्या ध्यानामनात तरी बसला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमच्या ध्यानामनात देव बसला, ज्या दिवशी तुम्हाला देव कळाला, त्या दिवशी तुमची तुकोबाऱ्यांसारखी स्थिती घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लवकरात लवकर देवाचं नाम घ्या. आता महाराज सांगतात की देवा मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, कारण तू माझं जीवन आहेस. पण आता अभंगाकडे वळण्यापूर्वी ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा मी अभंग घेतला, कोण होते जगद्गुरु तुकोबाराय किंवा काय त्यांचा इतिहास ते आपण पाहूयात. तर ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा मी अभंग घेतला त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांचं नाव होतं बोल्लोबा आणि आईचं नाव होतं कणकाई. या दोघांच्या उदरी तुकोबारायांचा जन्म झाला. पण तर आपण पाहिलं तर तुकोबारायांचे वडीलच पहिल्यापासून ते देवाचे भक्त होते. तर वडीलच नाही, त्यांचे संपूर्ण पूर्वज देवाची भक्ती करत आले होते. पण ते निस्वार्थ भक्ती करायची, देवाकडे कधी काही मागत नव्हते. जसं आपण काही झालं केलं की देवाकडे मागणी करतो, पण तुकोबारायांच्या आईवडिलांची किंवा त्यांच्या पूर्वजांची एक परंपरा होती, ते देवाकडून काहीच मागत नव्हते. काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. आणि अशामुळे ते दरवर्षी नित्यनेमानं पंढरपूरला जायचे, पंढरपूरची वारी करायची, देवाची भक्ती करायची. मग अशामुळे जेव्हा बोलोबारायांची धर्मपत्नीनं पाहिलं कणकाई माता की
आपले स्वामी दरवर्षी एकटे पंढरपूरला जातात, आपल्याला एकही वर्षी नेत नाही. म्हणून कनकाई मातेनं बोलोबारांना सांगावं, अहो स्वामी तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता पण मला एकही वर्षी सोबत नेत नाही, पण मला यंदा यायचंय हो तुमच्यासोबत. तुकोबारांना सांगावं, नाही नाही मी तुला अजिबात घेऊन जाणार नाही. म्हणाले, का नाही घेऊन जाणार? अगं आमच्या पूर्वजांपासून जी परंपरा टिकवली आहे मी की देवाकडे काहीच मागायचं नाही, आणि जर तू माझ्यासोबत आली तर तू देवाकडून मागितल्याशिवाय राहणार नाही. कारण महिलांनाही फार घाण सवय असते, कुठे गेल्या म्हणजे देवाकडे मागितल्याशिवाय राहत नाही. आता आपले प्रदीपजी मिश्रा बाबा त्यांनी आपल्याला सांगितलं 3 वर्षा पहिली की 1 लोटा जल सब समस्या का हल. त्या दिवसापासून आतापर्यंत मंदिरात जागा सुद्धा सापडत नाही. ज्या मंदिरात आजपर्यंत कुत्रे अभिषेक करत होते त्या मंदिरात मात्र आता पाय ठेवायला जागा राहिली नाही. कशामुळे? की देव काहीतरी देतो म्हणून आपण जातो, देवाला पाणी चढवतो. पण मला सांगा, देवाला आपण पाणी देवासाठी चढवतो का आपल्यासाठी? कोणासाठी चढवता? असं म्हणता का? जाऊ द्या, देवानं आपल्याला नरदेह दिला, देवाने आपल्याला जन्म दिला, मग देवाची काहीतरी भक्ती करूयात, देवाची सेवा करू असं म्हणता का? पाणी जसं तसं एक एक थेंब त्या महादेवाच्या पिंडीवर पडतो, तसं तसं आपल्या तोंडातून एक एक शब्द निघतो, देवा यंदा तरी माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला चांगली सून भेटू दे, आणि अशी भेटू दे तिने आयतं खावायला द्यायला पाहिजे. पण ती आता का भेटत नाही? कारण आजकालच्या मुली साधू सासऱ्यांना सांभाळत नाही, आणि याला कारणीभूत आपणच. कारण यंदा आता सहसा करून तरी आता मुलांची लग्न जमतच नाही. का जमत नाही? कारण जेव्हा सरकार सांगून सांगून थकलं, ऐका गर्भपात करू नका, ऐका गर्भपात करू नका, तेव्हा मात्र आपण सरकारचं ऐकलं नाही. दंड लावला सरकारनं तरी तो दंड भरला, पण गर्भपात केलेच. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? आता 100%मध्ये 75% मुलं आणि 25% मुली राहिल्या. त्याच्यामुळे मुलांची लग्न होत नाही. आणि जर तुम्हाला पाहायचंच असेल तर याच्या पुढे ना आपले पोरं भगवे कपडे घालून हिमालयात जाऊन बसले तर माझं नाव बदलून द्या, कारण आता मुली भेटत नाही. म्हणून आमचे नवतरुण बांधव कधी होई बुवा आमनं लगीन. नारळ घेतात, 30 रुपयाचं नारळ घेतलं, मारुती रायाच्या मंदिरावर जातात, मारुती रायाला नारळ ओवाळतात आणि जोरानं नारळ फोडतात, सांगतात देवा मित्रच नवही गे रे, पण यंदा मला तरी हळद लागू दे, यंदा तरी माझं लग्न होऊ दे. म्हणजे देवाला नारळ फोडतात आणि मग मारुती राय सांगतात, का रे बाबा जर मला भेटली असती तर मी मंदिरात बसलो असतो का? सांगा ना. हनुमंतरायाला जर भेटली असती तर हनुमंतराय मंदिरात बसले असते का? आणि ज्याच्याकडेच बायको नाही त्याच्याकडेच आपण बायका मागायला जातो, देव आपल्याला बायका देईल का? नाही देणार. म्हणून नाही का मागितलं पाहिजे देवाकडे, पण काहीतरी चांगलं मागितलं पाहिजे. पण आपल्याला काही मागणीवरून कीर्तन करायचं नाही. मग आपल्या कनकाई मातेनं त्या ठिकाणी स्वामीजवळ आपली मागणी केली की स्वामी मलाही पंढरपूरला घेऊन चला, पण बोलोबारायणं सांगावं मी तुला पंढरपूरला नेणार नाही, कारण तू देवाकडे काहीतरी मागशील. कनकाई मातेनं सांगावं, स्वामी मी तुमची शपथ घेऊन सांगते मी देवाकडे काहीच मागणार नाही. म्हणाले, घे माझी शपथ माग की तू देवाकडून काहीच मागणार नाही. म्हणाले, हो तुमची शपथ घेऊन सांगते मी देवाकडे काहीच मागणार नाही. मग घेतलं कनकाई मातेला. आषाढी एकादशी जवळ येईल असे निघाले दोघं पती पत्नी सोबत पंढरपूरच्या वारीला. आता पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळी गर्दी वगैरे असते, जो गेला असेल त्याला माहिती आहे पंढरपूरला किती गर्दी असते ते. आणि मग त्या वारीच्या या ठिकाणी त्या गर्दीमध्ये त्यांनी चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं. मग जसे जसे पुढे जाऊ लागले तसं तसं त्यांना एक एक दुकान दिसायची कनकाई मातेला. आणि पहिले काय असं नव्हतं की दिसली का लगे दुकान लगेच साडी घ्या असं नव्हतं. पहिले एखाद्या महिलेचं जर लग्न झालं तिच्या अंगावर जी साडी आहे ती साडी तिला वर्ष 2-2 वर्ष टिकवावी लागत होती. जर फाटली तर तिला ठिगळं जोडून त्या माता माऊल्या साड्या वापरायच्या. आपण आता वापरणार नाही. थोडं जरी म्हणजे आग्नीचा डाग जरी पडला आणि ती साडी जरी फाटली आपण ती साडी वापरत नाही. कपाट भरलेली असते हो आपल्या घरात तरी आपण सांगतो मना बघायनी साडी नाहीये, मन भावना लगीनी राहणं, मन तुरात बहीण लगीनी राहणं, आणि याच साड्या त्या लगीन मागायला नाही, मला दुसऱ्या साड्या पाहिजे. म्हणजे आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण जेव्हा वाटला तेव्हा साड्या घेतो. पण पूर्वी नव्हतं तसं. पूर्वी किती श्रीमंत असू द्या पण तरीही ती महिला एक एक साडी 1-2 वर्ष वापरायची. आणि मग अशा परिस्थितीत राहणाऱ्या कनकाई मातेनं त्या साड्या पाहिल्या, त्या बांगड्या पाहिल्या. कनकाई मातेनं विचार केला, जर एवढ्या साड्या एवढ्या बांगड्या जर माझ्याकडे राहिल्या असत्या तर मी किती सुंदर दिसली असती.
आणि असा विचार करत करत त्या दुकानाजवळ थांबल्या. पण बोलोबाराय मात्र पुढे निघून गेले. आता गर्दीमध्ये ते बोलत होते, कनकाई मला सोडू नकोस बरं का, मला धरून चाल, म्हणजे तू हरवणार नाहीस, कारण जर तू हरवली तर तुझा आणि माझा आता पता लागणार नाही. पण त्यांनी विचार केला की केव्हापासून जी कनकाई बडबड करत होती ती कनकाई मात्र माझ्या आजूबाजूला नाही. त्यांनी एकदा मागे वळून पाहिलं, कनकाई माता दिसत नव्हत्या. घाबरली, आता करावं तरी काय, एवढ्या गर्दीत शोधावं तरी कसं. पण त्यांनी जोरजोराने हाका मारायला सुरुवात केली. पण तेव्हा त्यांची दूरवर नजर गेली, कनकाई माता एका साडीच्या दुकानाजवळ उभ्या होत्या. मग बोलोबारांना हाक मारावी, कनकाई. तेवढ्यात कनकाई माता धावत आल्या. मला माहिती होतं तू असंच करशील असं. पंढरपुरात येऊन एवढ्या गर्दीमध्ये तू इकडे तिकडे हरवलीस तर मला शोधणं मुश्किल होईल, म्हणून आता तरी ऐक, माझ्यासोबत चल. म्हणाले ठीक आहे. कनकाई माता बोलोबाराय निघाले. पांडुरंगाचे दर्शन बारीला लागले. पण दर्शन बारीला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडं अंतर पडलं. बोलोबाराय गाभाऱ्यात गेले. गाभाऱ्यात जातात त्यांनी पांडुरंगाला नमस्कार केला आणि म्हणाले, काय देवा, काय चाले, बरं आहे ना, चला मग भेटू पुन्हा पुढच्या वर्षी. एवढं बोलून देवाचं दर्शन घेतलं. आणि जेव्हा बोलोबाराय गाभाऱ्याच्या बाहेर गेली, मग रुक्मिणी मातेनं पाहिलं की जो देव कायम ताट मान करून उभा असतो तो देव मात्र आता खाली मान घालून उभा होता. कनका रुक्मिणी मातेनं विचारलं, खाऊ स्वामी, तुमच्या हजारो भक्त येतात पण तुम्ही कधी आपली मान खाली घालत नाही, पण आज जेव्हा जेव्हा बोलोबाराय तुमच्या दर्शनाला आले की तुमची मान आपोआप खाली जाते, याच्या मागचं कारण काय. मग देवानं सांगावं, अगं रुक्मिणी, काय सांगू तुला आता, याच्या पूर्वजांपासून यांच्या उपकाराचे ऋण माझ्या डोक्यावर आहेत ग. कारण यांनी आजपर्यंत फक्त माझी निस्वार्थपणे भक्ती केली, कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. म्हणून त्यांचे जे भक्तीचे ऋण आहेत माझ्यावर, त्या ऋणाच्या बोजानं माझी मान आपोआप खाली जाते. कारण मला सांगा, आपण जर एखाद्याकडून व्याज घेतलं आणि जर ते व्याज आपण परत वेळेवर दिलं नाही तर तो समोर व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दिसला की आपण असं तटमान करून चालतो का. आपली मान आपोआप खाली जाते की भाई या माणसाचं व्याज आहे माझ्यावर. आणि मग देवानं सांगितलं की तो सावकार जो आहे ना तो म्हणजे बोलोबाय आणि त्याचा देणेकरी मी आहे, पण माझ्यानं ते व्याज परत दिलं जात नाही. मजवर त्यांचे झाले असे ऋण, मजवर त्यांचे झाले असे ऋण, होईल उत्तीर्ण एवढ्याने, होईल उत्तीर्ण एवढ्याने. मजवर ऋण झाले असे ऋण, मजवर झाले असे ऋण, होईल उत्तीर्ण एवढ्याने, होईल उत्तीर्ण एवढ्याने. मजवरियाचे झाले असे ऋण. तेव्हा देवानं सांगावं रुक्मिणीला की अगं रुक्मिणी, याचे एवढे ऋण आहेत माझ्यावर की ते ऋण माझ्याकडून परत केले जात नाही. मग रुक्मिणी मातेनं सांगितलं, आता काळजी करू नका. म्हणे का, अगं त्याची पत्नी आली, अहो त्यांची पत्नी आली आज, कनकाई माता तुमच्या दर्शनाला आली. म्हणे काय, कनकाई माता आल्यात, आता तर 100% माझं व्याज खाली होणार. तेवढ्यात कनकाई मातेनं गाभाऱ्यात प्रवेश करावा. देवालाही थोडा दिवसा वाटला की आता कनकाई माता आल्या, काहीतरी मागतील. कनकाई मातेनं देवाकडे पाहिलं. देवाला पाहून त्यांनी हात जोडून प्रणाम केला. निराश होत्या त्या, कारण त्यांना काहीतरी मागायचं होतं, पण आपल्या पतीची शपथ दिल्यामुळे त्यांनी देवाकडे काहीच मागितलं नाही. देवाला प्रणाम केला. पण जसंही त्यांनी देवाकडे पाहिलं, आता देवाकडे पाहताच ते त्यांचं देहभान विसरल्या, कारण देवाचं रूपच तसं होतं. गवळणीच्या भाषेत जर पाहायचं म्हटलं, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन.
वर्षी ते त्या ठिकाणी कनकाई माता उभ्या होत्या, पण त्यांना अचानक लक्षात आलं की स्वामी आपली वाट पाहत असतील. देवाला प्रणाम केला. चला देवा, भेटू पुन्हा पुढच्या वर्षी. एवढं बोलून कनकाई माताही गाभाऱ्याच्या बाहेर निघत होत्या. पण तेवढ्यात देवानं पाहिलं कनकाई माता काही मागत नाही. स्वतः भगवंत त्या मूर्तीतून त्या ठिकाणी प्रगट झाले आणि कनकाई मातेसमोर आले. म्हणाले, कनकाई माता, तुम्ही अशाच परत जाऊ शकत नाही. तुम्हाला काही ना काही मागावं लागेल माझ्याकडे. आणि मग कनकाई मातेनं सांगावं, देवा, मी मागितलंही असतं तुमच्याकडे, पण मला माझ्या स्वामींनी शपथ टाकली आहे म्हणून मी तुमच्याकडे काहीच मागू शकत नाही. म्हणाले, का नाही मागू शकत? काहीतरी मागा माता, काहीतरी मागा माझ्याकडून. पण त्यावेळेस कनकाई मातेनं पूर्णपणे नकार दिला की देवा, मला माफ करा, मी तुमच्याकडे काहीच मागू शकत नाही. एवढं बोलून कनकाई माता गाभाऱ्याच्या बाहेर आल्या. आता इकडे बोलोबाराई वाट पाहत होते. बोलोबारायांचं मात्र डोकं सरकलं की एवढा वेळीनं गाभाऱ्यात केलं काय? जर ही इतका वेळ गाभाऱ्यात राहिली म्हणजे 100% हिनं देवाकडे काहीतरी मागितलं. पण त्यावेळेस कनकाई मातेनं सांगितलं, देवा, अहो स्वामी, मी देवाकडे काहीच मागितलं नाही. म्हणाले, शपथ घे माझी की तू काहीच मागितलं नाही. शपथ घेऊन सांगते स्वामी, मी देवाकडे काहीच मागितलं नाही. मग त्यावेळेस कनकाई मातेनं सांगितलं, तुम्ही सांगताय ना मागितलं, मी देवाकडे काहीच मागितलं नाही, पण स्वतः भगवंत माझ्याजवळ आला होता की काहीतरी मागा. पण त्यावेळेस मग बोलोबाराय म्हणाले, काय देव आणि तुझ्याजवळ आला की काहीतरी मागा? असं होऊच शकत नाही, कारण आजपर्यंत मी देवाची भक्ती करत आलोय. आजपर्यंत देव माझ्या स्वप्नात आला नाही. माझं काय? जे साधू महात्मे हजारो वर्षापासून हिमालयात तपश्चर्या करतात, बिचाऱ्यांच्या स्वप्नात सुद्धा देव आला नाही, आणि तुला डायरेक्ट देवानं दर्शन दिलं. तसंच मग जसं बोलोबारांना त्यावेळेस शंका पडली, तशा आजकालच्या लोकांना शंका पडते की ज्या महिला 10-10, 20-20 दिवस आंघोळी करत नाही, त्यांच्या अंगात देव कस काय येतो? मला सांगा, हा देव डायरेक्ट कानातून शिरतो की डोक्यातून येतो की डायरेक्ट अंगात प्रवेश करतो? म्हणजे आपल्याला कोणाची निंदा करायची नाही, पण असो. म्हणजे त्यावेळेस बोलोबारांनाही प्रश्न पडला की जे एवढ्या तपश्चर्या करतात त्यांना आजपर्यंत देव कधी दर्शन देत नाही, आणि ज्या कधी देवाचं नावही घेत नाही त्यांच्या अंगात देव येतो. तुला देवानं दर्शन दिलं? म्हणाले, हो. मग कनकाई मातेचा हात धरला, गाभाऱ्यात नेलं आणि सांगितलं, का ग कनकाई, हाच देव सांगत होता ना तुला मागायला, मग माग याच्याकडे. द्यायचंय ना तुला, एकच दे. काय दे? पुत्र ऐसा देई गुंडा, ज्याचा तिने रोकी झेंडा. आणि खरोखर आज तुकोबारायांच्या नावाला तीनही लोक घाबरतात. हे मी नाही सांगत, स्वतः रामेश्वर भट्टांनी सांगितलं. तुकाराम 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 नाम घेता का प्रेम तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समाज 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 नावाला आज यमराज सुद्धा घाबरतात. मग त्यावेळेस मागितलेली मागणी म्हणजेच तुकोबारायांची की देवा, द्यायचं नाही एकच पुत्र दे, पण असा दे की ज्याच्या नावानं तीनही लोक घाबरले पाहिजे. आणि मग अशा तुकोबारायांचा जन्म झाल्यानंतर तुकोबारायांनाही लहानपणापासून देवाची आवड होती. दरवर्षी नित्यनेमानं पंढरपूरला जायचं, कधी वारी चुकवत नव्हते. आणि मग असा त्याचा नित्यनेम. पण बघता बघता तुकोबारायांचा विवाह झाला. तुकोबारायांची पहिली धर्मपत्नी जिजाऊ, त्याही काही दिवसानंतर दुष्काळ आल्यानंतर त्यांची पहिली धर्मपत्नी आणि एकुलता एक मुलगा त्या ठिकाणी अन्न करता मेले. दुष्काळे पिढीलो अन्न नेला मान, स्त्री एक अन्न करता मेली. आणि मग त्या दुष्काळामध्ये त्यांची धर्मपत्नी गेल्यानंतर तरीही तुकोबाराय खचले नाही. दरवर्षीप्रमाणे नित्यनेमानं ते पंढरपूरची वारी यायची की त्यांना आनंद वाटायचा. पण तसा याही वर्षी आषाढी एकादशी यायच्या अगोदर आषाढी कार्तिकी दोन्ही एकादशी तर दरवर्षी पंढरपूरला जायचे.
मग आता पंढरपूरची एकादशी जवळ येणार, तेवढ्यात त्यांनी संपूर्ण भजनी मंडळांना सांगितलं की आता आपल्याला पंढरपूरला जायचंय, सर्वांनी या दिवशी या ठिकाणी यायचं, इथून आपली दिंडी निघणार आहे. मग सगळ्यांना गोळा करायची, चला आपल्याला पंढरपूरला जायचंय, चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. पंढरपूरची वारी त्या ठिकाणी सगळे भजनी मंडळी एकत्र आली. आता पंढरपूरला जायचंय ना त्यांना, पंढरपूरला जाण्याच्या आनंदात सगळे भजनी मंडळ आनंदी होते. आता निघाले, सगळ्यांनी टाळ घेतले, कोणी मात्र हातात चिपळ्या, गळ्यात विणा घेऊन त्या ठिकाणी दिंडीच्या सुरुवात केली. जशी दिंडी देऊ गावातून निघाली, भजन सुरू झालं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी टाळ्या, टाळ्या. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. निघाली दिंडी पंढरपूरला. आता बघता बघता दर मुक्काम करत पंढरपूरला आली. पण जशी पंढरपुरात पोहोचल्यानंतर जसा जसा तुकोबारांना त्या पंढरपूरचा पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसायचा, तसे तसे तुकोबारा जेव्हा वारकरी ती पाठी पाहतात, मग तिथून वारकरी पळायला सुरुवात करतात. कारण त्यावेळेस तुकोबाराय त्या जागेवरून त्यांना पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसायचा, म्हणून तुकोबाराय पळायचे. म्हणून आजही त्या जागेला धावा नाव दिलं. मग तुकोबारायानं जशी धाव घेतली तशी पंढरपुरात आले. त्यांना देवाला कधी भेटेल अशी त्यांना ओढ लागलेली होती. आणि चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचे दर्शन बारीला लागले, देवाचं दर्शन घेतलं. 7 दिवस जसा बोरीस गावात सप्ताह चालू, तसा वाळवंटात सप्ताह सुरू झाला. बघता बघता 7ही दिवस गेले. काल्याचा दिवस उगवला आणि काल्याच्या दिवशी मात्र सगळे आनंदात होते, पण तुकोबारायांचा काय कीर्तनात मन लागत नव्हतं. कारण 7 दिवस झाले ज्या पांडुरंगाच्या भेटीसाठी मी एवढ्या लांबून आलो, पण आता मात्र मला आज जावं लागणार आहे. सगळे लोक आनंदात होते. कोण म्हणे माझी बायको वाट पाहत असेल, कोण म्हणे माझी मुलं बाळं वाट पाहत असतील, कोण म्हणे 1 महिना झाला मी वारीला आलो, शेतीत पावसानं काय नुकसान केलं असेल, मला लवकरात लवकर घरी जावं लागेल. काल्याचं कीर्तन संपलं, महाप्रसाद झाला, सगळे लोक ज्याच्या त्याच्या घरी जाऊ लागले. पण मात्र तुकोबाराय मंदिराच्या एका खांब्याला जाऊन बसले आणि त्या ठिकाणी जोरजोरानं रडू लागले. देवानं विचार केला, सगळे लोक आनंदात आहेत, पण मात्र तुकोबारायांना काय झालं, कोणी बोललं तर नाही. भगवंत तुकोबारायांजवळ आले, म्हणाले का हो तुकोबा, काय झालं तुम्हाला रडायला, कोणी बोललं का तुम्हाला? म्हणाले नाही. मग काय झालं तुम्हाला रडायला, कोणी काही नाराज केलं का? म्हणाले नाही नाही. मग सांगा ना काय झालं काय तुम्हाला? तेव्हा तुकोबारानं सांगावं, देवा माझं दुःख नाही कळणार हो तुम्हाला. का नाही कळणार? मी देव, या जगाचा मालक आहे, मला का नाही कळणार तुमचं दुःख? म्हणाले देवा, ज्या ओढीनं मी या ठिकाणी आलो होतो, ज्या आनंदानं मी या ठिकाणी आलो होतो, तो आता आनंद माझा संपला. कारण माझ्या माहेराला यायची जी ओढ होती ना देवा, ती आता संपली. कारण आता मला माझ्या घरी जायचंय, सासरी जायचंय माझ्या देवा. कारण या ठिकाणी माझी आई आहे, बाप आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, आणि एवढ्या सगळ्यांना सोडून जायला मला आवडत नाही देवा. कारण यांच्यामध्ये मी राहिलोय, हसलोय, खेळलोय, आणि मग अशांना सोडून या ठिकाणी जाऊ वाटत नाही देवा. कारण तू माझं जीवन आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि असं जेव्हा तुकोबारायानं देवाला सांगावं, पण काय करता तुकोबाराय, जावं लागेल तुम्हाला, कारण तुम्ही गेल्याशिवाय चालणार नाही. म्हणाले का नाही चालणार? कारण देवा मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. जशी एक कन्या
तिचा विवाह झाल्यानंतर तिला जसं माहेर सोडू वाटत नाही ना देवा, तीच अवस्था माझी झाली. अभंगाचं प्रथम चरण. कल्या सासू रसी जाये, 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 ओ सासू रसी जाये, सासू रसी जाये, आगे पर तो निपाहे, आगे पर तो निपाहे, आगे पर तो निपाहे, आगे पर तो निपाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, मागे पर तोने पाहे, मागे पर तोने पाहे, मागे पर तोने पाहे, मागे पर तोने पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. सासुराशी जाये, मागे परतून पाहे. टाळ्या वाजवर एकदा बाबां करता. अशा टाळ्या वाजवत जा म्हणजे तुम्हाला झोपा लागणार नाही. कारण बऱ्याच लोकांना कीर्तनात बसून समाध्या लागतात, त्या लागणार नाही, म्हणून टाळ्या वाजवत जा. आता या ठिकाणी महाराज सांगतात की देवा, जशी एक कन्या तिच्या आईबापाला सोडून तिला माहेर सोडून जाऊ वाटत नाही ना देवा, तशी अवस्था आज माझी झाली आहे. कारण कन्या, आता महाराजांनी या ठिकाणी कन्याचं उदाहरण का घेतलं? मुलाचंही घेता येत होतं किंवा दुसरं काहीतरी घेता येत होतं, पण कन्येचं का घेतलं? कारण जशी एका मुलीचं आणि एका बापाचं जे नातं असतं ना, अतूट नातं, ते या जगात दुसरं त्यासारखं नातंच नाही. म्हणून तुकोबारायानं विचार केला की जर या ठिकाणी मी दुसरं कुठलं नातं लावलं तर ते चालणार नाही. पण जसा एक बाप तिच्या मुलीच्या वियोगानं जातो, त्यावेळेस त्या बापाला जे दुःख होतं किंवा त्या मुलीला जे दुःख होतं ना देवा, तैसे झाले माझ्या जीवा. देवा, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. कारण जसे आता आपल्या सगळ्या माता माऊल्या आहेत, तुम्ही ज्या ठिकाणी जसा जन्म झाला, त्या जन्म झाल्यापासून जशा 18-19 वर्षाच्या झाल्या, पहिलं तर तेवढंही होऊ देत नव्हते. 12-12 वर्षाच्या असताना त्या मुलींचं लग्न लावलं जायचं. पण आता ती बालविवाह पद्धती गेली. आता समजा 20-25 वर्षापर्यंत मुली घरात राहतात. आणि मग ज्या आईबापांना त्या आपल्या मुलीला लहानाचं मोठं करावं, त्याच मुली जेव्हा काही दिवसानंतर 1 महिन्यावर लग्न आलं की सगळ्यांना लग्नाची आवड असते, पण बापाला भीती वाटते की माझी एकुलती एक लेक माझ्यापासून लांब जाणार आहे. त्या मुलीलाही भीती वाटते की मी आता या ठिकाणी एवढ्या आनंदानं राहायची, 8 वाजता उठ, 10 वाजता उठ, मला कोणी बोलत नव्हतं. पण लग्न झाल्यानंतर मात्र माझं स्वातंत्र्य परक्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. माझं पारतंत्र्यात मला जायचंय. आता ते घर कसं भेटतं, काय भेटतं, या भीतीनं ती मुलगी घाबरलेली असते. पण मात्र बाप तिला थोडा धीर देतो. तसं तसं लग्न जवळ येतं
जशी जशी लग्नाच्या घटिकेजवळ लग्न झालं की लग्नानंतर विदाई. लग्नानंतर जेव्हा ती मुलगी माहेर सोडून आता सासरी जाण्याच्या काळावर असते तेव्हा मात्र ती सगळ्यांना भेटून भेटून रडते. तेव्हा तिला ते सगळे लहानपणाचे दिवस असतील, आईबापासोबत घातलेले क्षण असतील, प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. कारण त्या मुलीनं त्या ठिकाणी दिवस काढलेले असतात, लहानपणापासून त्या ठिकाणी राहिलेली असते. मुलींची ते मैत्रिणींची मस्ती, भावा बहिणीची भांडण, आई वडिलांसोबत झालेलं थोडं काही बोलणं, प्रेमानं हसणं खेळणं सगळं तिच्या डोळ्यासमोर येतं. पण मात्र तिला आता नाविलाज असतो, रडू येतं तिला, कारण आईबाप आहेत ना तिचे. आणि मग शेवट ती मिठी मारून मारून जेव्हा ती गाडीत बसते, गाडीत बसल्यानंतर मात्र तिचं रडणं बंद होत नाही. ती जशी जशी गाडी पुढे पुढे जाते तशी तशी जास्त रडत जाते आणि मागे मागे पाहत जाते की आता माझं माहेर संपलं, आता मला सासरी जायचंय. मग जशी ती मुलगी मागे मागे वळून पाहते ना तेव्हा तसं तसं मला या ठिकाणाहून जाऊ वाटत नाही. कारण पहिले लोक अंदाज लावायचे. पूर्वी काय गाड्या जात नव्हत्या, पूर्वी बैलगाडा असायचं. काय असायचं? बैलगाडा, बरोबर ना आजी? आणि ती बैलगाडा इतकं सजवलं जायचं. पण एवढं आहे, त्या बैलगाड्यात जेव्हा नवरी बसायची, नवरी बसून जर ती नवरी रडत असेल आणि नवरीचं तोंड जर मागे असेल तर लोक म्हणायची हे बैलगाडं कुठे चाललं? सासरी चाललं. आणि जर तीच मुलगी त्याच बैलगाड्यामध्ये हसत खेळत जात असेल आणि पुढे बैलांकडे तोंड करून बसलेली असेल तर लोक म्हणायचे 100% हे बैलगाडं कुठे चाललं? माहेरी चाललं. पण आता लोक इथले आता पता लागत नाही गाडी मग नवरी शे का नाही शे, मग ती माहेर जाई राहिली का सासरी जाई राहिली ते बी समजत नाही. पण पहिले बैलगाडा असायचं. मग लग्न झालं की ती मुलगी त्या गाड्यामध्ये बसून जेव्हा ती तिच्या सासरी जायची परतून मागे पाहायची, कारण तिला माहेर सोडू वाटत नाही ना. लहानपणीचे सगळे दिवस त्या ठिकाणी जाता जाता आठवतात. पण बघता बघता तिला सासरी जावं लागतं. आणि मग महाराज सांगतात की देवा, जशी त्या मुलीला नाविलाजानं तिच्या सासरी जावं लागलं ना देवा, मग तशीच आज अवस्था माझी झाली आहे. कारण तू माझा बाप आहेस देवा आणि ती मुलगी म्हणजे मी आहे. आणि बापापासून जेव्हा ती मुलगी लांब जाते तेव्हा ती जगू शकत नाही. बघता बघता त्यावेळेस महाराजांना सांगावं की देवा, तीच अवस्था आज माझी झाली. अभंगाचं तैसे झाले माझ्या जीवा, 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 केव्हा भेटायची के जेव्हा, केव्हा भेटायची के जेव्हा, केव्हा भेटायची के जेव्हा, झाले माझ्या जीवा, केव्हा भेटायचे के जेव्हा, केव्हा भेटायचे के जेव्हा, केव्हा भेटायचे के जेव्हा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. महाराज सांगतात की देवा, तैसे झाले माझ्या जीवा. कैसे झाले? जशी ती मुलगी तिचं माहेर सोडून सासरी गेली, पण मात्र आता तिचं सासरी मन लागत नाही. पदोपदी तिला आईबापाची आठवण येते, कारण तिचे दिवस घातलेले आहेत तिने त्या ठिकाणी. त्या आईबापामध्ये राहिलेली पदोपदी फोन करायचा, काय करताय बाबा तुम्ही, काय करताय, काय करते ग आई तू, काय करतोयस दादा तू. रात्रंदिवस त्यांची काळजी घेणं. आणि पण पहिले मोबाईल नव्हते. पहिले जर एखाद्या मुलीचं लग्न झालं तर ती मुलगी 12-12 वर्ष माहेरी येत नव्हती. म्हणून पहिले जे संसार होते ते टिकत होते. कारण आईनं लग्नाच्या अगोदर सांगावं, तडे जायचं नेमन रावानं, आणि जर नाटके करात आठवणी तर डायरेक्ट मारी टाकसूत येवानं, आते जाई राहिणी तर थाईन मरीसन जेवानं जित्त येवानं. आणि पहिले मुली घाबरायच्या आई बापाला.
की आईनं घरून धमकी दिली आणि आता जर इथून काही नाटकं करून तिथे गेली म्हणजे ती जिवंत राहू देणार नाही. म्हणून पहिले घरात किती भांडणं झाली, किती शिव्या खाल्ल्या, तरी ही मुली त्या ठिकाणी नांदत होत्या. आता नांदत नाही, कारण आता माहिती ना लगीन वेगळे ती पोरतटे भिडत नाही तिथला मग फोन काय हो भिडी काही बरोबर आहे की नाही. पदोपदी फोन कटलं कोण भिडणार मग भिडणी का फोन करीस हा फोनानं फार बिघडवलो ना तर. आणि मग लगेच आई फोनवर सांगते दग सासून संगे पहिले लुळू करीस नको जास्त लुळू कर त्यातून सासू समजली आई काय नाही जराशी लुळू शे. मग सासू तुला ऐकाव नाही तुला ताबा मारा भाऊच नाही म्हणून ऐकिले. पहिला पळण्याचे एकदम कडक राहावा एकदम वजनदार राहावा म्हणजे सासून डायरेक्ट ब्याई जावायला पाहिजे. आणि जर आई असं सांगत असेल तर ती पोरगी कशी राहील मग पहिल्यापासूनच खटकतं सासून होऊन जमत नाही. आणि त्यात मग कोण फशी जात नवरदेव तो बिचारा पोऱ्या फशी जात तो सांगत माईन बाजू लिहू का बाईन बाजू लिहू. माईन लिहिस होते बाई घर सोडून चालली जाईल बाईने लिहिस होते माय घर सोडून चालली जाईल. दोन्हीतले कसं तरी संगीत चालवणं पडस. कारण पहिले आई बापासोबत मुलींचा संबंध राहत नव्हता म्हणून पहिले संसार चांगले राहत होते. पण आता म्हणजे आपल्या गावच्या बायांचं सांगत नाही बरं का मी तिकडचं सांगते जिकडं तुमचं कोणीच राहत नाही तिकडचं जिकडे नाते नाही धागे नाही दोरे नाही काही नाही तिकडचं. म्हणजे आपण पदोपदी फोन केला ना इकडून आईनं सांगावं असं कर तिकडून लगेच मुलींना तेच करायचं. आणि अशामुळे त्या घरांमध्ये भांडणं वाढतात. भांडणं वाढले म्हणजे मुली जास्त दिवस राहत. आता लगीन व्हायला 2-3 महिना तिथला थोडी काही लढाई होईनी नवऱ्याने एक कानाखाली वाजवली की मुलीला लगेच बॅग भरावा घरी जावं 3-4 दिवसात लगेच डिवोर्स झाला की नाही तलाक. आणि त्या तलाकमध्ये 2-3 वर्ष ओढतात. मग मला सांगा 5 मिनिटाचा शब्द आहे तलाक बोलला म्हणजे होतो का तलाक. ते लग्न करायला ते लग्न जुळवायला किती मेहनत लागलेली असते हे मात्र त्याच्या मागे पाहत. पण पहिले तसं नव्हतं. पहिले मात्र तीच माता माऊली त्या घरात शिवीगाड खायची मारही खायची पण त्याच घरात राहायची. पहिले सासू मारत होती आता सासू मारत सासू साधी बहुले जोर माराही बी मारत नाही. कारण सासूला माहिती जेवढं खावायला भेटणार ना तेवढं बी भेटाव. कारण तो खोत्या आत्याने भाऊ ऐकतीत नाही. तशामुळे सासूही थोडी घाबरते. पण पहिले मात्र तसं नव्हतं. ती मुलगी जेव्हा सासरी जाते तिला रात्रंदिवस आईची चिंता वाटते बाबाची चिंता वाटते. पण लग्न झाल्यानंतर सुद्धा ती फक्त एका दिवसाची वाट पाहत असते. कुठल्या रक्षाबंधन कधी येईल भाऊबीज कधी येईल माझा भाऊ मला कधी घ्यायला येईल आणि मी कधी माझ्या माहेरी जाऊन माझ्या आईबाबांना डोळे भरून पाहिन असं तिला झालेलं असतं. कारण शेवटी आईबापाचं आणि तिचं जे नातं असतं जिव्हाळ्याचं ते तिला लांब राहू देत नाही. बघता बघता लग्नाला 4-5 महिने होतात. श्रावण महिना जवळ येतो जसा तसा श्रावण जवळ येतो तशी तशी मुलीच्या कामाला चित्त लागत नाही. घरात भांडे घासता घासता थोडा काही आवाज आला की लगेच बाहेर जायचं. आला का माझा दादा नाही आला जाऊ दे आज नाही आला उद्या येईल. पुन्हा दुसऱ्या दिवशी काम करता करता आवाज आला की पुन्हा बाहेर यायचं. आला का माझा दादा नाही आला जाऊ दे आज नाही आला उद्या नाही आला परवा तर येईल. बघता बघता दिवस जातात. जसं जसं रक्षाबंधन जवळ येतं तशी तशी मुलीची जी उत्सुकता आहे ती वाढत जाते की आज तरी येईल उद्या तरी येईल माझा दादा मला घ्यायला. पण भाऊ मात्र काही घ्यायला येत नाही. आणि मग सासू पाहते नेमकं हिचं चाललं काय दररोज काम करता करता बाहेर जायचं बघायचं हिनं काही काम मचित लागत नाही. पण शेवट मात्र दिवस उजाडतो. ती बाजूच्या एका सखीला सांगत असते की अगं सखी सांग ना माझा भाऊ मला कधी येईल घ्यायला मला माहेरी जायची ओढ लागली आहे. मला सांग ना माझा भाऊ कधी येणार आहे मला घ्यायला. आणि पूर्वी गाडी असायची पण मोटरसायकल नाही 4 व्हीलर नाही पूर्वी बैलगाडा असायचं. आणि त्या बैलगाड्याला मस्त घुंगरू लावले जायचे. आणि मग तो भाऊ कोणाला घ्यायला जायचा मुरारी म्हणायची त्याला. आणि मग तो बहिणीला घ्यायला जायचा. मग ती तिच्या सखीला सांगते की सांग ना कधी येईल माझा भाऊ मला भेटायला. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येणार राखीच्या सणाला मला माहेरी येईल ग होणार आहे देवा. कारण मी जगू नाही शकत देवा तुझ्याशिवाय. आणि याच्याही पुढे जाऊन महाराजांनी एक उदाहरण दिलं ते म्हणजे एका लहान लेकराचं. महाराज सांगतात अभंगाचं 3रं चरण चुकलिया माये माये चुकलिया माये माये चुकलिया माये माये चुकलिया माये चुकलिया माये माये चुकलिया माये
माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वाजव ना टाळ्या. जेवण केलेत ना. चतुर्थी होती सगळ्यांची. आज अशी मंगळती पडली होती, धरली असेल बऱ्याच जणांनी. पण ऐका, टाळ्या वाजवल्या पाहिजे माणसानं, कारण टाळ्या वाजवायला पैसे लागत नाही. म्हणून एवढा कंजूसपणा करत जाऊ नका. असो तर मग तुकोबाराय सांगतात की देवा, जसं एखाद्या गर्दीमध्ये एखादं लहान लेकरू त्याच्या आईपासून लांब गेलं की ते जसं आईशिवाय जगू शकत नाही. लोकांना विचारतो, का हो काका माझी आई दिसली का हो? का हो बाबा माझी आई दिसली का हो? सांगा ना काका माझी आई दिसली का? कारण त्या मुलाला गावाचं नाव माहिती नाही, नेमकं त्याच्या आईचं नावही माहिती नाही. आणि अशामुळे त्या गर्दीमध्ये जेव्हा तो त्याच्या आईला शोधतो, शोधून शोधून थकला की शेवट त्याला वाटतं की आता मी जगू शकत नाही. का जगू शकत नाही? कारण आई ती आई असते हो. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, ईश्वराचा दुसरा आत्मा असणारी, सगळ्यात जास्त जीव लावणारी म्हणजे आपली आई. आणि मग त्या गर्दीमध्ये ते लेकरू त्याच्या आईला शोधून शोधून थकलं की ते एका जागेवर बसतं आणि मग बसून म्हणतं, कुठे गेली माझी आई, मिरळतो दाई दाई, ये ना माझी आई, ये ना माझी आई. 9 महिने उदरात वागविले, बोट धरुणी चालया शिकविले, रडू आले आई कोण गाईल अंगाई, ये ना माझी आई, ये ना माझी आई. तो मात्र त्या गर्दीत आईला आई शोधून शोधून थकतो, पण आई मात्र जवळ येत नाही. मग त्या मुलाला आता एकदम मरण आल्यासारखं वाटतं, कारण आई नाही ना जवळ. ज्या आईसोबत तो त्या ठिकाणी फिरायला आलेला होता, मात्र ती आई त्याला सापडत नाही. मग देवा, जशी अवस्था त्या लहान लेकराची झाली ना देवा, तैसे झाले माझ्या जीवा. म्हणून देवा आता तरी समजून घे रे माझ्या भावना, नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय. कारण जसा एक मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तेच महाराज सांगतात अभंगाचं शेवटचं चरण. जीवना वेगळी माचोडी, जीवना वेगळी माचोडी, जीवना वेगळी माचोडी, जीवना वेगळी माचोडी, हो जीवना वेगळी मासोळे, जीवना वेगळी मासोळी राम, जीवना वेगळी मासोळे मासोळी, जीवना वेगळी मासोळी. ऐसा तुका तळमळे, ऐसा तुका तळमळे, ऐसा तुका तळमळे, ऐसा तुका तळमळे. तैसे झाले माझ्या जीवा, 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 जीवा तैसे झाले माझ्या जीवा. भेटते केशवा, केव्हा भेटते केशवा, केशवा केव्हा भेटते, भेटते भेटते, केव्हा भेटते, भेटते केशवा, केशवा केशवा, केव्हा भेटते, भेटते केशवा, केशवा केव्हा भेटते, केव्हा भेटते केशवा,
केव्हा भेटते केशवा केव्हा भेटते केशवा केशवा केव्हा भेटते केशवा केव्हा भेटते केशवा 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 विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान बुक हरली रे शाळा शिकताना तान बुक हरली रे विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली केव्हा भेटते केशवा केव्हा भेटची केशवा 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 प्रभुविन कोण गुणाचा वाली प्रभुविन कोण गुणाचा वाली वेदन आवाजावर सर्वांकरता एकदा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. महाराज सांगतात की देवा मी नाही जगू शकत रे तुझ्याशिवाय, कारण जसा पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही तसा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. कारण आपण लहान होतो तेव्हा म्हणजे लहान मुलंही कविता म्हणतात की मछली जल की राणी हे जीवन उसका आणि पुढे काय आहे हात लगावतो बाहेर निकालतो. ते काय फुकट नाही म्हटलं, तेव्हा आपण औषधं म्हणायचो आणि ती कविता होती लहान मुलांची. आपण ते आता असं आहे जसं त्या कवितेत सांगितलं की मछली जल की राणी आहे, ती पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी तिचं जीवन आहे, पाणी तिचं घर आहे, सगळं काही तिचं पाणी आहे. आणि जर आपण तिला पाण्याच्या बाहेर काढलं बाहेर निकालो तो मर जाईल, मरून जाईल ना ती पाण्याशिवाय. मग जशी ती पाण्याशिवाय जगू शकत नाही तसं महाराज सांगतात की देवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि मग अशी भावना जर तुम्हाला करून घ्यायची असेल, जर तुम्हालाही देवापासून लांब जाताना असं दुःख व्हायला पाहिजे तर तुमच्याही मनात देवाविषयी काहीतरी भक्तिभाव श्रद्धा पाहिजे. नाही तर नावाला जागा म्हणून सगळेच पाणी टाकतात, नावाला जागा म्हणून सगळेच देवदेव करतात. पण आपण जर मनापासून देवाला हाक मारली, भावनेनं देवाला हाक मारली म्हणजे देव भेटल्याशिवाय राहणार नाही. नाही तर आपली गोष्ट अशी आहे म्हणी नाही भावान देवा मला पावेल का देव? नाही पावणार, कारण आपल्या मनात भावच नाही ना. तो खायचा पाव नाही बरं का, पाव म्हणजे देवा आता तरी पाव, आता तरी आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. पण देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? ते ऐकलंच आहे तुम्ही गीत. मग मला सांगा, मग देवाला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल ना तर फक्त मनात काय पाहिजे? भाव पाहिजे. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगते, तेवढ्या लक्षात ठेवा. एक म्हणजे समाज जिंकायचा असेल तर आपल्यामध्ये कला पाहिजे. काय पाहिजे?
समाज जिंकायचा असेल तर आपल्यात कला पाहिजे, शत्रूला जिंकायचं असेल तर काय पाहिजे? कपट पाहिजे. ज्याच्या मनात कपट असलं तो शत्रूवर विजय पाहू शकतो. झालं. आता तिसरं म्हणजे ज्याला देवाला प्राप्त करायचं असेल किंवा ज्याला देव जिंकायचा असेल त्याच्या मनामध्ये काय पाहिजे? भाव पाहिजे. म्हणून आता तरी ऐका, भावनेनं देवाला हाक मारा. ज्या दिवशी तुम्ही देवाची भावनेनं सेवा केली त्या दिवशी खरोखर तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, गावे गीत भावे गावे गीत, भावे गावे गीत भावे गावे गीत. चित्त तुझं वावा पाये देवा, तुझं वावा पाये देवा. म्हणून आता तरी ऐका, भावे गावे गीत, भावे गावे गीत. गायचंय ना फक्त भावनेनं देवाचं नाम घ्या. कारण ज्यानं भावनेनं देवाला हाक मारली त्याला देव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून करायचं ना एकच करा, कारण जेणेकरून तुमचा आणि आपला उद्धार झाला पाहिजे. मग करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा. देवाचं नामस्मरण करा आणि आपल्या देहाचं सार्थक करा. मग करायचंय का देवाचं नाम घ्यायचं का? करायचं भजन? तड बसा मग जरा जरा हसरे चेहरे करा. म्हणजे अशा हसत खेळत राहिलं म्हणजे कीर्तन करायलाही तुमचे चेहरे पाहून कीर्तन करू वाटलं पाहिजे. कीर्तन करत चला जेणेकरून तुमचा आणि माझा उद्धार झाला पाहिजे. की ज्यांनी हा सप्ताह नियोजन केला त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. आणि आपण कीर्तनात आलो म्हणजे कीर्तनात हसण्याची रडण्याची अपेक्षा करतो, पण ही अपेक्षा ठेवूच नाही. ज्याला जास्त हसू वाटलं त्याने तमाशात जाऊन बसावं आणि ज्याला जास्त रडू वाटलं त्यानं मड्याजवळ जाऊन बसावं. म्हणजे झाल्या तुमच्या इच्छा पूर्ण. पण कीर्तनात हसणं आणि रडणं हा विषय नाही. कारण कीर्तन म्हणजे नेमकं काय? कीर म्हणजे अंधकार आणि तण म्हणजे शरीर. या अंधकार रूपी शरीरामध्ये ज्ञानरूपी ज्योत प्रगट करणं त्याला कीर्तन म्हणतात. पण आजच्या तरी कीर्तनानं आताच्या तरी युगात ते होत नाही. पहिले महाराज लोक म्हणजे आपले जर एखादा महाराज जर गावोगावी फिरत असेल भ्रमण करायचा आणि फिरता फिरता त्यांनी जर पाहिले एखाद्या गावात आपल्यासारखे मंडळी बसलेले असले की मेन लोकांना त्या ठिकाणी गोळा करायचे आणि सांगायचे बाबा मला कीर्तन करायचंय
तुम्हाला जे वाटलं ती दक्षिणा द्या. आणि पूर्वी काय असे 1000 आणि 4000 आणि 5000 अशी दक्षिणा नव्हती. पूर्वी फक्त 10-11 रुपये, 200 रुपये, 100 रुपये ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे द्यायचे. आणि मग त्या ठिकाणी सगळं गाव मिळून कीर्तन ठेवायचं. पण असं साऊंड सिस्टीम नव्हती. महाराज बसायचे, महाराजाच्या आजूबाजूला लोक बसायचे, महाराज कीर्तन करायचे. कीर्तन संपलं की त्या ठिकाणी गावातले 20-25 लोक माळकरी व्हायचे. एका गावात 20-25 लोक काय व्हायचे? माळकरी व्हायचे. ना आता 52 वर्ष सप्त्याला झाले, किती लोक माळकरी झाले? एक पोरगा सुद्धा माळकरी होत नाही. याला कारण म्हणजे आजकालच्या कीर्तनात रंग राहिला म्हणजे तो रंग नाही बरं का. रंग तर प्रत्येक कीर्तनात असतो, पण जो कीर्तनात पूर्वी होता, पूर्वीच्या कीर्तनात देव नाचायचा. आता नाचेल का? आता लोक हात उचलायला तयार नाहीत. देव कुठं नाचणार आहे? पण ते कीर्तनात देव नाचायचं याला कारण होतं पूर्वीच्या कीर्तनात भक्तिरस असायचा आणि आताच्या कीर्तनात हास्यरस आहे. म्हणून देव नाचत लोकांच्या मनात काही वाटत नाही, कारण लोकांना आता हसणं रडणं हाच विषय पाहिजे. पण नाथबाबांनी एक मर्यादा सांगितली कीर्तनाची, की कीर्तनात काय सांगितलं गेलं पाहिजे. मग काय सांगितलं पाहिजे कीर्तनामध्ये? नाथबाबा सांगतात, भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न वदाव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती निवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरीशी ऐशी, ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची, ऐशी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. कशी कीर्तन मर्यादा आहे? ही कीर्तनात फक्त भक्ती ज्ञान आणि वैराग्याच्या शिवाय दुसरं काही झालंच नाही पाहिजे. आणि ज्या कीर्तनात हसणं रडणं झालं त्या कीर्तनाचं पुण्यही लागत नाही. म्हणून आता तरी ऐका, कीर्तनात भजनात येत चला. आपल्या गावाला दरवर्षी मोठा सप्ताह भरतो, तसा यंदाही त्यांनी सप्ताह आयोजन केला. अशाच पद्धतीनं दररोज लोक आणत जा, कारण जो कीर्तनात लोक आणतो त्याला डबल पुण्य लागतं. जसं आपण खातो, त्या खाताना जेव्हा एखादा व्यक्ती ते विकत आणत असेल, म्हणजे एखादा व्यक्ती विकतो, कोण त्याला कापतं आणि कोण कापून त्याला खातं, तर मग तुम्ही म्हणाल जो खास त्यालाच पाप लागत होई असं? ज्यानं विकलं त्यालाही पाप लागलं, ज्यानं कापलं त्यालाही पाप लागलं, आणि ज्यानं खाल्लं त्याला सुद्धा बरोबरीचं पाप लागलं. जसं तिघांमध्ये ते पाप बरोबरचं वाटलं जातं, तसंच या कीर्तनात जो कीर्तन ठेवतो त्याला अर्ध पुण्य, जो कीर्तनात लोक आणतो त्याला अर्ध पुण्य, जो कीर्तन करतो त्याला अर्ध पुण्य. मग अशा पुण्याची बेरीज करून जेव्हा आपण जर खरोखर देवाचं नाम घेतलं तर तुम्हाला आणि मला पुण्य प्राप्त होईल. म्हणून भजन कीर्तन केलं पाहिजे. कारण सती आईच्या दरबारात कीर्तन होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आणि तो योग माझ्या नशिबात 2 वर्षानंतर आला. म्हणजे काहीतरी इच्छा असेल, माझंही काहीतरी भाग्य असेल. कारण ते म्हणायला गेलो तर नवीन वर्ष सुरुवात व्हायच्या अगोदर मला वाटतच नव्हतं की मी नवीन वर्षात आली असती असं. म्हणजे कदाचित राहिलीच नसती. एवढ्यावरून डोंगरावरून खाली आली. पण सती आईची इच्छा असेल, जाऊ दे, येईल कसाल मारू, राहू दे सोनू ना कीर्तन शमन गावा. लोकांनी एवढ्या हौशेनं ठेवलं म्हणून शेवटी देवीनं मला आज उभं केलं. देवाच्या पांडुरंगाच्या कृपेने या ठिकाणी आली. म्हणून सांगते, तुम्ही नाम घ्या, हातानं टाळ्या वाजवा. जेणेकरून आपण जेव्हा टाळ्या वाजवतो तेव्हा आपल्या हातावरच्या अचूक कर्मरेखा बदलतात. आणि कर्मरेखा बदलल्या म्हणजे वाईट अपघातात मृत्यू होत नाही. अपघात म्हणजे मग तो आजारानं असू द्या, ॲक्सिडेंट असू द्या किंवा काही असू द्या, कीर्तनात टाळी वाजवल्यानं अपघाती मृत्यू होत नाही. दुसरं म्हणजे कीर्तनात टाळी वाजवली की हार्ट अटॅक येत नाही. आणि आता लोकांना जास्त तोच येतो, कारण पैसा झाला जास्त, ठेवतील कथा. आणि त्या पैशामुळं झोप लागत नाही. आणि झोप लागली नाही म्हणजे झोप अपूर्ण राहिली की आपल्या शरीरातला जो रक्तस्राव आहे तो काय होतो? कमी होतो. आणि कमी झाला म्हणजे हार्ट अटॅक. आणि माणूस कोणी गुचकीन गया, बाकी चहा पिता पिता जातात, कोण चालता चालता जातं, कोण बोलता बोलता जातं. म्हणजे सांगता येईल कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. म्हणून सावध व्हा. म्हणून टाळ्या वाजवत जा. अजून एक फायदा, कीर्तनात टाळी वाजवली की घरात काय येते? लक्ष्मी येते, धन संपत्ती येते. म्हणून टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि शेवटचा फायदा, कीर्तनात टाळी वाजवल्यावर काय होतं? कीर्तनात टाळी, 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 कीर्तनात टाळी. होया
काळची होळी होय पाट काळची होळी होय पाट काळी होळी कीर्तनात टाळी कीर्तनात टाळी कीर्तनात टाळी कीर्तनात टाळी ओ कीर्तनात टाळे कीर्तनात टाळे कीर्तनात टाळे कीर्तनात टाळे म्हणून वाजवल्या पाहिजे कीर्तनात टाळ्या. वाजवणार ना मग? अजून तुमच्याकडे 6 दिवस आहेत आणि मग तेवढ्यात तरी आपल्या देहाचं सार्थक करा. कारण भजन केलं पाहिजे माणसानं. मग तट बसा बरं एकदा. बसले का तट? आता असे हसरे चेहरे करा, जरा असे उतरलेले सूर्यफुलासारखे बसू नका. कारण ते कसं आहे माहिती का, सूर्य जेवढा प्रकाश पाडतो तेवढा सूर्यफूल टवटवीत असतं आणि सूर्य मावळला की सूर्यफूल उदास होतं, म्हणजे चेहरा उतरतो त्याचा. तसं तुम्ही बसू नका. मला असं वाटतंय तुम्हाला जसं बळजबरी धरून आणले कीर्तनात, पण तुमचं तोंड पाहून मला कीर्तन करू वाटलं पाहिजे. असे हसरे चेहरे करा, कारण तुम्ही हसले म्हणजे मला बरं वाटेल म्हणून. आहे का? बसा बरं तट. आता बसले का? करायचं मग भजन. कारण भजन म्हटलं म्हणजे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. जणू 2 तास जाय आणि वट करायला ती वय घ्यायचं नाही ना. कदाच ना वट 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 वय घ्यायचं ना हात येईन. पण करा हातवरती, करा हातवरती. ज्या देवानं हात दिलेत ना त्या देवाच्या भजनाकरता एकदा हातवरती होऊ द्या. केले का हात? मग आता मी काय सांगते, तुम्ही असे हात असू द्या, मी आराम करून येते. चालेल का? नाही ना? करा मग हातवरती. विठोबा रखुमाई जय जय गोपाळ कुमारी विठोबा रखुमाई गोपाळ कुमारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय गोपाळ 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 कुमारी जय जय गोपाळ कुमारी गोपाळ कुमाई 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 गोपाळ गोपाळ कुमारी कुमाई गोपाळ कुमारी गोपाळ कुमाई गोपाळ कुमारी गोपाळ कुमाई गोपाळ कुमाई आणि शेवट माझंच गाव आहे ना. याच गावात मी शिकली, याच गावात लहानाची मोठी झाली, म्हणून शेवट आता गाव तर माझंच आहे. म्हणून पाहिजे एवढं हुशार गाव पाहिजे. तुम्ही समजून घेतलं म्हणजे मला जाऊ दे. जणू बिचारीना कसाला तोंड दुखाडा ना, आपणच हात खाली करली. पण पाहिजे असं गाव भेटलंही पाहिजे. हाच वर करा सगळ्यांना सांगावं लागतं, पण खाली करायची गरज पाहिजे. असो टाळ्या वाजवल्या पाहिजे माणसानं, जेणेकरून टाळ्या वाजवल्यानं तुमचा आणि आमचा उद्धार होईल. भजन करत चला, भावनेनं देवाला प्रसन्न करा. कारण देव आपल्या हृदयात आहे, त्याला फक्त जाणून घ्या. देवा आहे, देवा आहे हृदय मंदिरी शोधुनी पाहे. म्हणून सावध व्हा, देवाचं भजन करा. मग ज्याची त्याची भावना भक्ती प्रत्येकाची कोणाकोणावर असते. कोण आजकाल खाटूश्याम बाबाला मानतं, कोण सिहोरच्या बाबाला मानतं, कोण उज्जैन जातं, कोण ओंकारेश्वर जातं. ज्याची त्याची भक्तिभावाची पद्धती वेगवेगळी आहे. मग तुम्हाला जे करायचं ते करा, फक्त देवाचं नामस्मरण करा आणि आपल्या देहाचं सार्थक करा, जेणेकरून तुमचा आणि आमचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी जे उपस्थित झाले कीर्तनाला आमचे हरिभक्तपरायण गायनाचार्य, आपल्या खानदेशातली एकदम उत्कृष्ट गायनाचार्य आहेत. आपले हरिभक्तपरायण रवींद्रजी महाराज असतील, त्यांची एकदा आभार मानते. इकडे आमचे बाबा हरिभक्तपरायण भोजू महाराज असतील, त्यांची एकदा आभार.
इकडे आमच्या लहान भगिनी जागृतीताई असतील त्यांचे एकदा आभार मानते. टाळ्या वाजवा बरं तिच्याकरता एकदा. ते कसंही ना कीर्तन मी करते पण गायन ती म्हणजे थोडीफार मदत मला करते. पण जर एखादी म्हणा गयाच बटेल राहणार त्या दिन पुरं तीच समायस आणि पहिले आमचे बाबा सांभाळायचे. पण आज फार दिवसानंतर त्यांची आमची भेट झाली. पण मग जेव्हा ती माझ्या कीर्तनात गायन करते, गायन झालं कीर्तन वगैरे झालं, कीर्तन लोकांना पटलं की लोक कोणाजवळ येतात, कीर्तनकाराजवळ जातात की महाराज कीर्तन चांगलं झालं. मग कोण येतं, मुक्ताबाई आवाज चांगला आहे, गायन मस्त केलं, सगळे मला शुभेच्छा देतात. पण तिच्याजवळ कोणी जात, ती विचार करत कीर्तन मग गायन मी करू, तुले मदत मी करू आणि मला कोणी नाव लेत नाही. मग ती जाता जाता बडा गावना उद्धार करी जास. ज्याला समजतं त्याच्या बुद्धीला धन्यवाद आणि ज्याला नाही समजणं त्याने ज्याला समजलं त्याला विचारले हो. पण ऐका मग ते बडा गावना जर तुम्ही वाटस आपला गावना उद्धार नको व्हायला ते काय आवाज द्यातीन गुरता. कारण ते कसं शेवट मला मदतीला माझी लहान बहीण आमच्या जागृतीताईचे आभार. इकडे आपले हरिभक्तपारायण मृदुंगाचार्य मनोज महाराज लोगावकर असतील त्यांचे एकदा आभार मानते. तेही एका शब्दावर या ठिकाणी आले म्हणून त्यांचेही आभार. इकडे मृदुंगाचार्य हरिभक्तपारायण गोपाल महाराज असतील त्यांचे एकदा आभार मानते. आणि विनेकरी आमचे बाबा नाव काय रामादादा असतील त्यांची एकदा आभार मानते. आणि ते बाबांचं तर झालं सगळं भजनी मंडळही झालं. पण राहिले म्हणजे आमचे चोपदार काका, आपले इकडचे काका नाव काय काका रवींद्र काका असतील त्यांचे एकदा आभार. आणि आमचे काका रवींद्रचे दोन्ही एकच रास्ता शेतच. मग त्या एखादा कीर्तनकार जर तावडी मग सापडी काय त्याला लवकर काय सोडावत नाही. मग ते कसं राहते ना वेगवेगळ्या राशा राहिल्या म्हणजे थोडा ताळमेळ जमत नाही. पण आधी एकच रास शेतेच नाही म्हणून असो आमचे चोपदार काकांचे देखील एकदा आभार. कारण चोपदाराला लोकही घाबरतात आणि कीर्तनकारही घाबरतो. म्हणून कीर्तनात चोपदार असला पाहिजे तेव्हा कीर्तनात थोडं वजन वाटतं कीर्तनकाराचं. हा मग तेच थोडे दष्टपुष्ट माणसं नाही तर गावोगावी माहिती आहे का एकदम म्हणजे हवा आली की उडून जातील एवढे बारीक माणसं कीर्तनात उभे केले. कोण म्हणी या चोपदार आहेत असं. पण ते कसं आहे ना ते दिसायलाही तसे आहेत आणि कोणी म्हणी या चोपदार आहेत बरं यातले भ्यायचं राहणं पडी. पण असो आमच्या रवींद्र काकांचे दोघांचे एकदा आभार मानते. इकडे आमचे साऊंड सिस्टीमवाले काका जे आमच्या राती म्हणजे माझ्या वडिलांचे एकदम जवळचे मित्र आमचे भाऊसाहेब काका असतील त्यांचे एकदा आभार मानते. भाऊसाहेब काकांना नाही हिरालाल काका असतील. कारण त्या भाऊ भाऊ आहेत ना त्या बडा ते कसं आहे माहिती का कोण कुठे आमच्या हिरालाल काकांचे देखील एकदा आभार मानते. कारण आपल्या संपूर्ण भागात महाराष्ट्रात त्यांच्या साऊंड सिस्टीमचं एकदम नाव गाजलेलं आहे. जर कुठे कोणी सांगितलं की आमच्या इथे वरजडीची साऊंड सिस्टीम होती तर कोण काय विचारेल आपली वरजडीची साई साऊंड एकदम सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. त्यांचे एकदा आभार मानते. कारण कीर्तन चालू झालं तेव्हापासून त्यांनी माझा आवाज तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवला म्हणून त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, वाजवा टाळ्या. आमच्या हिरालाल काकांचे देखील एकदा आभार मानते. आणि आज ज्या आपल्या कीर्तनाची शूटिंग करायला आलेत किंवा जे आपल्या ह्या कीर्तनाला यूट्यूबपर्यंत म्हणजे मीडियापर्यंत पोहोचवतील असे आमचे काका श्री परी फोटोज असतील कुंडराण्याहून ते या ठिकाणी आले त्यांचे एकदा आभार मानते. नाद विठू माऊलीचं हे त्यांचं चॅनल आहे बरोबर ना. परी फोटोज केलं परी फोटो असेल कारण माझंही नाव परीच आहे. मग जेव्हा मला माझ्या वडिलांनी सांगितलं की आज आपले काका येत आहेत मला थोडा आनंद वाटला की आले व आज कोणतरी आपले सगळे लोक या ठिकाणी आहेत. कारण जेव्हा आपल्या सप्त्याची पत्रिका मी वाचली म्हटलं आज सगळे आनंदाचं वातावरण राहील. आणि खरोखर आमचे रवींद्र बाबा जे आमच्यावर कायम पहिल्यापासूनच ते एकदम प्रेम करतात किंवा जे आमच्या हिताचा विचार करतात काही चुकलं की ते सांगत असतात म्हणून त्यांची एकदा आभार मानते. सर्वांच्या चरणावर दंडवत घालते. पुन्हा एकदा सप्त्याच्या कमिटी मंडळाचे एकदा आभार मानते. कारण एकाचं नाव घेतलं म्हणजे कोणा एकाचं नाव राहिलं की त्याला राग येईल. आम्ही काय करत होतो या बडाचं नाव लिहितं म्हणून नाव नाही लिहितं. म्हणून सगळ्यांचे एकदा आभार मानते. तुम्हा सर्व मायबापांचे कोटी कोटी धन्यवाद. कारण कीर्तन सुरू झालं तेव्हापासून संपेपर्यंत कोणी एकही माणूस जागेवरून उठला नाही. सर्वांच्या चरणावर दंडवत घालते. तुम्हाला कीर्तन बोर तर नाही झालं ना. मागे मावशी तुम्हाला घरचाच कीर्तन कराय बरं का सांगून द्या. टेन्शन घ्यायचं काम नाही ना. झालं असं हसत खेळत राहिलं पाहिजे माणसानं.
सर्व माझ्या चरणावर दंडवत घालते. जर माझ्या मुखातून तुमच्या मनाला लागेल असा एखादा शब्द निघाला असेल तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. एक मुलगी असेल, दुसरी समजा, दोन असतील, तिसरी समजा, जितक्या असतील त्यांच्या पुढची समजा, आणि एकही मुलगी नसेल तर तुमचीच मुलगी म्हणून मला माफ करा. एवढं बोलून या ठिकाणी थांबते. चालेल सेवा साधन? हो हो, ऐका. संपूर्ण पंचकृषीतून आलेल्या भजनी मंडळाचं मनापासून आभार मानते आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठला, बोलिले कुरे वेळे वाकोडे उतारे. घराच्या मापराज महाराज तुम्ही काहे उच्चारेला बेकार मिया. घराच्या मापराज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राता पाया. अग राधे ग तुला पुसतो घोंगडी वाला. अग राधे ग तुला पुसतो घोंगडी वाला. अगराधे ग तुला पुसतो घोंगडी वाला. अगराधे बाबा तुला घोंगडी वाला. अग राधे कांबळी वाला घोंगडी वाला गो, कावडी वाला गो. घोंगडी वाला. राधे कांबळी वाला घोंगडी वाला राधे कामडी वाला गो. घोंगडी कांबळी वाला. राधे पुसतो घोंगडी वाला. अग राधे जय हो तुला पुसतो घोंगडी वाला. अगराधे गो तुला पुसतो. अगराधे गो तुला पुसतो घोंगडी वाला. जमवणी पोरे यमुनेशी गेला. जमवणी पोरे यमुनेशी गेला. जमवणे पोरे यमुनेचे गेला. वाटीत गोपाळ काला राधे तुला पुसतो घोंगडी वाला. अग राधे ग तुला पुसतो घोंगडी वाला. अगराधे गो तुला पुसतो घोंगडी वाला. अगराधे गो तुला पुसतो. माझ्या मंदिरी आला ग. रात्री माझ्या मंदिरी आला. रात्री माझ्या मंदिरी आला ग. रात्री माझ्या मंदिरी आला गो. निरोप दामन केला राधे. अग राधे तुला पुसतो घोंगडी वाला. अग राधे ग तुला पुसतो घोंगडी वाला. अगराधे गो तुला पुसतो घोंगडी वाला. अगराधे गो तुला पुसतो घोंगडी वाला. धनी माने विठू आला ग. मानो विठू आला गो. धनी माने विठू आला ग. मानो विठू आला गो. गळावर जयंती माळा राधे. गळावर जयंती माळा राधे. राधे 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 तुला पुसतो घोंगडी वाला. अग राधे ग तुला पुसतो घोंगडी वाला. अगराधे गो तुला पुसतो घोंगडी वाला. अगराधे गो तुला पुसतो घोंगडी वाला. घोंगडी वाला. अग राधे कांबळी वाला ग. कामडी वाला गो. घोंगडी वाला. अग राधे कांबळी वाला ग. घोंगडी वाला गो कामडी वाला